मुंबईच्या जुहू परिसरामध्ये सोमवारी रात्री 9:30च्या सुमारास एका रिक्षाचा अपघात झालेला आहे आणि तो अत्यंत भयंकर अपघात झालेला आहे। सध्या आम्ही त्या स्पॉटवर आहोत। हे तुम्ही पाहू शकता की हाच तो रिक्षा आहे ज्याचा अपघात झालेला आहे आणि ह्या रिक्षामध्ये जो ड्रायव्हर होता, एकूण 2 जण ह्यामध्ये होते। रिक्षा ड्रायव्हर जखमी झालेला आहे, त्याला जवळच्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेला आहे। मात्र एक पॅसेंजर सुद्धा होता, तो सुखरूप आहे, किरकोळ जखमी झालेला आहे, तो निघून गेलेला आहे। जी प्रत्यक्षदर्शींनी जी माहिती दिलेली आहे त्या अनुषंगाने जी माहिती समोर आली आहे ती माहिती अशी आहे की इथं सुरुवातीला म्हणजे ह्या साईडला तुम्ही पाहू शकता की हे समोरचा जो रस्ता दिसतो त्या समोरच्या रस्त्यावरती पुढे अभिनेता अक्षय कुमारची गाडी होती आणि त्याच्यानंतर त्यांच्या स्कॉटिंगची गाडी इनोवा गाडी होती। त्यानंतर इनोवाच्या मागे रिक्षा ड्रायव्हर होता आणि अचानक रिक्षा ड्रायव्हरला मागून येणाऱ्या एका मर्सिडीज कारनी जोरदार टक्कर दिली, धडक दिली आणि मर्सिडीज कारची जी धडक होती ती रिक्षावर तोपर्यंत चालूच राहिली जोपर्यंत रिक्षा इनोवाचा खाली नाही गेला आणि इनोवाचा खाली जेव्हा रिक्षा गेला त्यानंतर इनोवा वर गेली आणि पलटी झालेली। त्यानंतर पोलीस आणि जे वाहतूक पोलीस आले, त्यांनी गाडीला साईडला केलं, रिक्षा ड्रायव्हरला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले, त्याच्यावरती उपचार सुरू आहे। नेमकं घटनेचं कारण काय आहे, मर्सिडीजमध्ये काय खराबी झालेली होती ते प्रकार अजून समोर आलेला नाही आणि ड्रायव्हर ड्रिंक अँड ड्राईव्हचा प्रकार आहे का, ह्या संपूर्ण प्रकरणाची तपास पोलीस करत आहे। जुहू पोलीसनी मर्सिडीजची जी कार होती ती जप्त केलेली आहे, पुढील कारवाई सुरू आहे। जी माहिती समोर आलेली आहे त्यामध्ये एक माहिती अशी आहे की अभिनेता अक्षय कुमार तेव्हा समोरच्या गाडीतून म्हणजे आपल्या गाडीतून बाहेर आले होते, त्यांनी सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर त्यांचे जे सुरक्षा रक्षक होते त्यांनी त्यांना बाजूला घेऊन गेले। एकंदरीत हा जो प्रकार झालेला आहे त्यामध्ये रिक्षा चालक जो आहे त्याचे जे नातेवाईक आहेत त्यांची मागणी आहे की आमच्या जो रिक्षा ड्रायव्हर जखमी झालेला आहे त्याचा उपचार करण्यात यावा आणि त्याचबरोबर जी रिक्षा आहे त्याची भरपाई करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। कॅमेरा पर्सन प्रणित कापसेसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।